एका बाउल मध्ये आपण बर मग जरा मोठाच घेऊया. हो दलिया घेऊया आधी. बर जो 2 तास भिजवलाय आणि मग उकडून घेतला. उकडून घेतला. आता कॉर्न घालूयात. पनीर पनीर जो किसून घेतलाय हाफ बस पुरे. त्याच्यानंतर कोथिंबीर घालूयात. बरोबर बघा बस बस. आमचूर पावडर घालूया. ते सगळीच घालू. सगळी लागेल. हो. आलं लसूण पेस्ट. आलं लसूण आणि मिरची पण आहे ना. मिरची सगळीच घातली तरी सगळी लागेल. चालेल. पुढे मीठ चवीनुसार. धणे जिरे पूड. ही जिरे पूड थोडी थोडी सगळं मिक्स करायचं. होय हा सगळं मिक्स करायचं. त्याचे बॉल्स करायचे. बर आणि धणे पूड. हा धणे. बरं आपण इकडे दरम्यान तेल तापत ठेवलेलं आहे. आता हे मिक्स करायचं. हे मिक्स करता करता मला सांगा तुम्ही आता तसं दोन्ही मुलं त्यांच्या अभ्यासानिमित्त किंवा कॉलेज ट्युशन्स निमित्त बाहेर असतील. हो. मग घरी तुम्ही टीव्ही वगैरे पाहता की नाही? हो तुमचा कार्यक्रम बघते ना 1.5 ते 2 रोज. आम्ही सारे खवई. सॉरी आपला कार्यक्रम. हेच मला आपला कार्यक्रम आहे. तुमचा पण आहे आमचा पण आहे. नाही आपला कार्यक्रम रोज बघते. बर आणि त्याच्यात जर रेसिपी दाखवतात तर ट्राय करून बघ. घरी करून पाहता. हो. कुठली रिसेंटली कुठली ट्राय केली होती? देवव्रत जातेगावकरांनी बऱ्याच काय दाखवल्या. बरोबर म्हणजे देवव्रत जातेगावकरांनी जे आपले शेफ आहेत त्यांनी करून दाखवलेल्या रेसिपी सुद्धा तुम्ही ट्राय करून बघ. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला थोडक्यात त्याचा फायदा होतो ना. हो अगदी नक्कीच. फॅन्टास्टिक. आता काय पुढे करायचंय? थोडस ब्रेड क्रम्स घाला. बस 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 बस. आता काय ह्याचे फक्त असे बॉल्स करायचे आणि ह्याच्यात ब्रेड क्रम्स मध्ये बुडवून तळायचे. बरं मग आपण एका वेगळ्या प्लेट मध्ये ब्रेड क्रम्स घेऊयात. अगदी म्हणजे पार्टी असेल आणि आता काय अचानक जरी पार्टी ठरली तरी एखादा व्हेज मेनू करायचा असेल तर पटकन करू शकतो. बरोबर. मी तुमचं अर्ध काम हलकं करतोय. हो अगदी. थँक्यू. हे बघा ब्रेड क्रम्स मध्ये घोळून मी इथे असं ठेवले. हो एक 5-6 आपण करूयात. हो आणि मग तळून घेऊयात. म्हणजे कसं ते 5-6 केल्यानंतर लगेच आपले प्रेक्षक तर हुशारच आहेत. त्यांना अंदाज येईल कसं करायचंय मग ते करून पाहतील. हो मग आपलं पोट भरेस्तोवर आपण बाकी कितीही करू शकतो. दलिया पनीर क्रंचीज आता अंतिम टप्प्यात आलेले आहेत. ह्याला काही तळायला फार वेळ लागणार नाही ना? नाही फार नाही. उडायची काही शक्यता राहत नाही. सोडा. क्या बात. हे पण आपण घालूयात त्याच्यात. हो. दलिया पनीर क्रंचीज तयार होत आहेत. खमंग खुसखुशीत असे. आपण ते टोमॅटो सॉस सोबत वगैरे खाऊ शकतो. टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याची चटणी बरोबरही खाऊ शकतो. वा पुदिना चटणी तर माझी फेवरेट आहे. दलिया पनीर क्रंचीज आम्ही तयार करतो, सर्व करतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. दलिया पनीर क्रंची बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पनीर, ब्रेड क्रम्स, दलिया, कॉर्न, जिरेपूड, आलं लसूण मिरची पेस्ट, कोथिंबीर, धणेपूड, आमचूर पावडर आणि मीठ. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यामध्ये दलिया, कॉर्न, किसलेलं पनीर, कोथिंबीर, आमचूर पावडर, आलं लसूण मिरची पेस्ट, मीठ, जिरेपूड आणि धणेपूड घालून मिश्रण एकत्र करून त्यामध्ये ब्रेड क्रम्स नीट मिसळून घ्यावेत. तयार मिश्रणाचे गोळे करून ब्रेड क्रम्स मध्ये गोळवून गरम तेलात तळून घ्यावेत आणि सजावट करून सर्व्ह करावेत. आणि हा तळून घेतलेला कांदा असल्यामुळे तसा हा रेडीच आहे. त्याच्यामुळे आपल्याला सवताळण्यामध्ये जास्त वेळ जात नाही. बरोबर. फक्त खडा मसालाच काय तो खडा मसाला तेवढाच. बरोबर. सवताळून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मॅरिनेटेड चिकन घालायचं. आणि घट्ट दही लावलंय त्याच्यामुळे चिकनला पाणी सुटलेलं नाहीये. करेक्ट. आणि कांदा सुद्धा तळून घेतल्यामुळे बघाल तर असं सगळं घट्ट घट्ट आहे. बरोबर. हे असं चांगलं सवताळून घ्यायचं. आणि थोडं सवताळून झालं की मग त्याच्यामध्ये हा CKP गरम मसाला घालायचा. ह्याच्यामध्ये वेलचीचं आणि बडीशेपचं प्रमाण आमच्याकडे जास्त असतं ह्या मसाल्यामध्ये. शहाजिरे जास्त असतात थोडे. बडीशेपचं लगेच स्वाद जाणून फील करू शकतो. बघा इतकं पुरे. बस बस. आता एक 10 मिनिटं चांगलं सवताळून घ्यायचं हे.
जरा खरपूस होऊ द्यायचं. खरपूस होऊ द्यायचं थोडस. बरं आता हे सवताळून झालेलं आहे. आज मी पण सिकेपी स्पेशल बोलणार आहे. मी पण आता सवताळून म्हणणार आहे तुमच्यासोबत. काय करायचं पुढे? आता थोडं पाणी घालायचं ह्याच्यामध्ये शिजण्यापुरतच, जास्त नाही, फक्त चिकन शिजण्यापुरतच. बघा बस आता एक 15 मिनिटं तरी झाकून ठेवून द्यायचं हे. बरं ठीक आहे, हे झाकून ठेवून देऊया. चमचा ठेवून द्या तिकडे. मग एक 10 ते 15 मिनिट आपल्याला वाट पाहायला लागेल ना? हो 10 मिनिटं. तशी करायला कृती फारशी अवघड नाही, झटपट आहे, पटकन होतं. बरोबर. सुरुवातीचं हे कांद्याचं वाटण जरा तयार ठेवायला. आणि ते तयार जर असेल तर पटकन होऊन जाते ही रेसिपी. व्हेरी गुड. चला एक 10 मिनिटं वाट पाहूयात आणि मग बोलूयात पुढच्या कृतीकडे. 10 मिनिटं आपण वाट पाहिलेली आहे आणि आता मला वाटतं हे व्यवस्थित शिजलं असेल. शिजलंय, बघूयात का एकदा? हो हो. वाह क्या बात आहे. काय करायचं पुढे? आता हे जरा एकदा हलवून घ्यायचं. बर. आणि मग तडका पॅन मध्ये कसुरी मेथी बटर वरती थोडीशी भाजून घ्यायची आणि मग ती ह्याच्यामध्ये घालायची. तिकडे आपण कोळसा स्मोक करायला ठेवलेला आहे तोपर्यंत. हो कोळसा आपण तापत ठेवलाय. त्याच्यात काय बटर लागेल ना? हो बटर लागेल. आणि त्याच्यावरती कसुरी मेथी. काय कसुरी मेथी घालायची आणि ते चांगलं चुरचुरीत होऊ द्यायची. ती बटर मध्ये कसुरी मेथी चुरचुरीत होऊ द्यायची. असं टाकल्यावर चर्र असा आवाज येतो आणि पूर्ण चिकनला मस्त मेथीचा फ्लेवर येतो. बरोबर. बघा ह्याच्यात बऱ्याच प्रमाणात घेतली आपण. हो चांगली चुरचुरीत होऊ द्यायची ती. वास छान येतो मग त्या मेथीचा. बरोबर यायला लागलाय लगेच. हो कसुरी मेथी आपण शक्यतो वासासाठीच वापरतो. हो हो. त्याच्याने एक फ्लेवर जरा बदलतो. तेव्हा असा आवाज येतो ह्याच्यात. आपण तडका घालतो तशा तडका घालतो तसंच. फक्त हा कसुरी मेथीचा तडका आहे. हा कसुरी मेथीचा तडका आहे. वा. आता हे चिकन चांगलं छान शिजलेलं आहे. बरं. आणि मेथीचा पण मस्त सुवास येतोय. वा. आणि हे असं एकदम कोरडं पण नसतं, रस्सा पण नसतो. असं घट्ट आमचा रस्सा म्हणतो आम्ही ह्याला चिकनला. की पोळीशी पण खाऊ शकतो, नानशी पण खाऊ शकतो, ब्रेडशी पण खाऊ शकतो, नुसताही खाऊ शकतो. नुसताही खाऊ शकतो. बरोबर झालं. आता कसुरी मेथी घातल्यामुळे त्याला अजून एक वेगळा स्वाद. दिसायला सुद्धा मध्ये मध्ये आता वेगळं दिसायला लागलेलं आहे आता. आणि त्याचं ग्रेव्हीचं एक हे बघा घट्टसर थिकनेस असा वेगळा चाललेला आहे. बरोबर. आता आपण त्याला स्मोक देऊया. बरोबर. कोळसा पेटलेला आहे आपला. ते काम मी करतो थोडस. मध्ये ठेवू वाटी? हो हो वाटी मधोमध ठेवायची. करेक्ट. हे करताना मात्र तुम्ही सगळ्या जणांनी खूप काळजी घ्या, कारण अतिशय गरम हा कोळसा बरोबर वाटीत पडला पाहिजे मधोमध. आणि आता ह्याच्यामध्ये परत अर्धा चमचा बटर टाकायचं. आणि 1 मिनिट आधी झाकण तयार ठेवायचं. त्याचा स्मोक बाहेर नाही गेला पाहिजे अजिबात. म्हणजे त्याला बिलकुल नाही. हो दोन्ही सायमल्टेनियसली झालं पाहिजे. बरोबर. पटकन झाकण ठेवून द्या. आता तुम्ही म्हणलात की लगेच. हे बघा अजिबात मी त्या स्मोकला बाहेर पडू दिलेलं नाहीये, कैद करून ठेवलेला आहे. आता किती वेळा गेलेला तयार व्हायला? 5 मिनिटं. 5 मिनिटं. तुम्ही जर पाहत असाल काळजीपूर्वक तर हे स्मोक आता सगळ्या कढईभर असा फिरायला लागलेला आहे. त्याचा स्वाद त्या चिकन मध्ये उतरेल आणि तयार होईल सिकेपी स्मोक चिकन. बरोबर. एकदम फॅन्टास्टिक. आम्ही हे सगळं तयार करून घेतो, सर्व करतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्मोक चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन, बटर, तळलेल्या कांद्याची पेस्ट, घट्ट दही, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, कसुरी मेथी, खडा मसाला, गरम मसाला, तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम काचेच्या भांड्यामध्ये चिकन, मीठ, हळद, तिखट, आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट आणि घट्ट दही घालून सर्व एकत्र करून 10 ते 15 मिनिटांसाठी चिकन मॅरिनेट करून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये हळद, खडा मसाला, 2 चमचे तळलेल्या कांद्याची पेस्ट आणि मॅरिनेट केलेलं चिकन परतून घ्यावं. चिकन परतल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला आणि पाणी घालून पॅनवर झाकण ठेवून 15 मिनिटं चिकन शिजवून घ्यावं. फोडणी पात्रामध्ये बटर गरम करून त्यामध्ये कसुरी मेथीची फोडणी करावी. कसुरी मेथीची फोडणी शिजवलेल्या चिकन मध्ये घालावी. नंतर कोळशाचा गरम तुकडा चिकन मध्ये ठेवून गरम कोळशावर बटर घालून त्याची वाफ चिकनला द्यावी. तयार पदार्थ एका प्लेट मध्ये काढून सजावट करून स्मोक चिकन सर्व्ह करावं. आपण पहिली रेसिपी कोणती करणार आहोत? पकोडा मसालेदार. आता आपण करणार आहोत मका कैरी आणि डाळ चटणी.